सध्या शिर्डीमध्ये भाजपचं महाविधी अधिवेशन सुरू आहे। आपण सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीमध्ये आहोत। सध्या आपल्यासोबत राधाकृष्ण विखे पाटील आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। शिर्डीमध्ये अधिवेशन होत आहे विधानसभेनंतर, काय काहीतरी क्षण आहे, महाविजयाचा मेळावा आहे। निश्चित सगळ्यांचा आनंदी, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह वसुंधर वाहतोय। मला वाटतं एक ऐतिहासिक विजयाचा हा उत्सव आहे। हा ऐतिहासिक विजय स्थानिक स्वराज्य संस्था आणि येणाऱ्या ग्रामीण निवडणुकांचा आहे असं त्याचेच संकलन करतो। आज एवढा महाविजय विधानसभेला मिळाला आहे, तोच महाविजय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मिळाला पाहिजे, हाच आत्मविश्वास, हा संदेश घेऊन कार्यकर्ते जाणार आहेत। सर, काल रवींद्र चव्हाण यांना प्रदेश कार्यकारिणीची संधी मिळालेली आहे, त्याच्यात नवीन एक काय संधी मिळाली, काय सांगा? रवींद्रजी संघटनेमध्ये अनेक वर्षापासून काम करतात, उत्तम त्यांना जाण आहे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक विषयाची। विद्यमान प्रदेशाध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब यांनी गेले 3 वर्ष अहोरात्र मेहनत घेतली, अनेक वेळा जिल्ह्यात दौऱ्यावर गेले, लोकांमध्ये संवाद निर्माण केला, कार्यकर्त्यांच्या मधला जो दुरावा तो कमी करून संघटनेला एकत्र आणण्याचा प्रयत्न त्यांना यश मिळालं। मला वाटतं तीच परंपरा संघटनेला ऊर्जा देण्याचं काम रवींद्र चव्हाण करतील, यात काही संधी नाही। ती हाडाचे कार्यकर्ते आहेत आणि मला वाटतं कार्याध्यक्षपदी जी निवड झालेली आहे त्यातून आता जे संघटन पर्व आता जे सुरू झालेलं आहे त्यातून सगळ्यात जास्त सभासद असणारा भारतीय जनता पक्ष ही पुन्हा उभारी रवींद्रांच्या नेतृत्वाखाली घेईल याच्याबद्दल आम्हाला पूर्ण खात्री आहे। सर, आघाडीकडं आता कुठं फुटीकडे निघालेले आहे आघाडी, आता ठाकरे गट स्वबळावर बिघाडी झालेली आहे, त्यांचं काही शिल्लक राहणार नाही, त्यांचं काही शिल्लक राहिलेलं नाहीये। त्यामुळे मला त्या विकास आघाडीत फूट पडते की आणखीन काय फटाफट होती, खटाखट होती, कल्पना द्या म्हणते। हे राधाकृष्ण विखे पाटील आघाडीत फूट पडते का काही हे सांगते गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर।